नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन राशीचे 5 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। आत्ताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनी, मंगळ ग्रह विराजमान आहेत। बुध ग्रहाने प्रवेश केल्यानंतर या राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल, तसेच बुधादित्य, मंगलादित्य असे राजयोग सुद्धा जुळून येणार आहेत। एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल जाणून घेऊ। मकर राशीसाठी हा आठवडा चांगला राहील। आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका। आर्थिक स्थिती मजबूत राहील। धनगमनाचे मार्ग मोकळे होतील। व्यापाऱ्यांनी नवीन योजना लागू करताना घाई करू नये। नोकरी करणाऱ्यांचे कामात मन थोडे कमी लागेल। प्रेम संबंधात मनातील गोष्टी जोडीदाराला स्पष्टपणे सांगा। वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचा ताळमेळ अतिशय उत्तम राहील। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि गरज पडल्यास मित्रांची मदत नक्की घ्यावी। कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम राहील। उत्पन्न वाढू शकते। पैशांची कमतरता वाढणार नाही। व्यवसायासाठी हा काळ अनुकूल असून नवीन लोकांच्या पाठिंब्यामुळे प्रगती होईल। नोकरीत सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे। प्रेम संबंधात अभिमान वाटेल। वैवाहिक नात्यात कौटुंबिक दबावामुळे एखाद्या चांगल्या कामात अडथळा येऊ शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा असून मेहनतीचे मोठे फळ तुम्हाला मिळणार आहे। मीन राशीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा राहील। आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहील। व्यापारी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल। कामाच्या ठिकाणी अहंकार बाळगू नका। प्रेम संबंधात तणावाची शक्यता असल्यामुळे सावध राहा। वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि कुटुंबात एखादे मंगल कार्य किंवा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे। अभ्यासात लक्ष कमी लागल्यामुळे विद्यार्थी काहीसे चिंतेत राहू शकतात। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि जर फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।